नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षात हवामानात कोणते बदल होतात आणि त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात यावर या निमित्त मंथन केलं जातं. 1950 साली वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन अर्थात WMOची स्थापना झाली. या संस्थेचं मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड इथं आहे. 193 देश या संस्थेचे सदस्य असून पूर, दुष्काळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी काम केलं जातं. तर या जागतिक हवामान दिवसाच्या निमित्ताने काही गोष्टी आपल्यालाही नव्याने जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याबद्दल आज आपण आमंत्रित केलं आहे GS नगराळे सर यांना. नगराळे सर हे प्रादेशिक हवामान केंद्रामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. सर, आज या चर्चेकडे वळत असताना मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जगात वातावरण झपाट्याने बदलताना आपल्याला दिसतं आहे आणि त्या अनुषंगाने या हवामान बदलाची मुख्य कारणं काय आहेत ती आपण सांगावी. हवामान बदलाची कारणे आणि परिणाम हा जो आपल्याला बघायला मिळतो हा एक जीवाश्म इंधन, कोळसा, तेल आणि वायू जागतिक हवामान बदलात सर्वात मोठा योगदान देतात. जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 75% अधिक आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन सुमारे 90% आहेत. हरितगृह वायूचे उत्सर्जन पृथ्वीवर होत असल्याने ते सूर्याच्या उष्णतेला अडवतात. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल होतो. इतिहासातील कोणत्याही टप्प्यापेक्षा जग आता वेगाने तापत आहे. काळाच्या ओघात उष्ण तापमानामुळे हवामान बदलत आहे. वीज निर्मितीकरिता जे जीवाश्म इंधन जाळून वीज आणि उष्णता निर्माण केल्याने जागतिक उत्सर्जनाचा मोठा भाग होतो. बहुतेक वीज अद्याप कोळसा, तेल किंवा वायू जाळून तयार केली जाते, जे कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड तयार करते. शक्तिशाली हरितगृह वायू जे पृथ्वीला झाकून ठेवतात आणि सूर्याच्या उष्णतेला सुद्धा अडवतात. जागतिक स्तरावरती 1/4पेक्षा थोडी जास्त वीज पवन, सौर आणि इतर नूतनीकरणक्षम स्रोतामधून येते, जी जीवाश्म इंधनाच्या तुलनेत हरितगृह वायू किंवा प्रदूषकाचे उत्सर्जन करत नाही. आता आपल्याला वस्तूचे उत्पादन करायचं असतं. तर या वस्तूच्या उत्पादन करताना सिमेंट झालं, लोखंड झालं, पोलाद झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, प्लास्टिक झालं, कपडे झाले आणि इतर वस्तू बनवण्यासाठी सुद्धा ऊर्जा निर्मितीसाठी हे जीवाश्म इंधन जाळण्यापासून उत्पादन आणि उद्योग उत्सर्जन करतात. तर बांधकाम उद्योगाप्रमाणेच खाणकाम आणि इतर औद्योगिक प्रक्रियाही वायू सोडतात. उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी यंत्रे बहुधा कोळसा, तेल किंवा वायूवर चालतात आणि प्लास्टिकसारखे काही पदार्थ जीवाश्म इंधनापासून मिळणाऱ्या रसायनापासून बनवले जातात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री एक अशी आहे की जगभरात हरितगृह वायू उत्सर्जनात उत्पादन उद्योगाचा सर्वात मोठा वाटा आहे. बरोबर आहे. आता त्यानंतरचा जो विषय आहे हा म्हणजे जंगलाची कत्तल करणे. शेती किंवा कुरण तयार करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी जंगले तोडल्याने उत्सर्जन होते. कारण झाडे कापली जातात तेव्हा ते साठवलेला जो कार्बन असतो ना सोडतात. तर दरवर्षी अंदाजे 12 लाख हेक्टर जंगल नष्ट होते आणि जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्याने त्यांचा नाश केल्याने पर्यावरणाबाहेर उत्सर्जन ठेवण्याच्या निसर्गाच्या क्षमतेवरही मर्यादा येतात. जंगलतोड, शेती आणि इतर जमीन वापरातील बदलासह जागतिक हिरवळीच्या अंदाजे 1/4 भागासाठी जबाबदार आहे. आता मी तुम्हाला हवामान बदलाचे जे परिणाम आहेत याच्याबद्दल सांगतो आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो परिणाम आहे तो उष्ण तापमान. तर हे हरितगृह वायूचे प्रमाण जसजसे वाढते ना की नाही तसतसे जागतिक पृष्ठभागाचे तापमानही वाढते आणि 2011 ते 2020 हे शेवटचे दशक सर्वात उष्ण होते. 1980च्या दशकापासून प्रत्येक दशक आधीच्या दशकापेक्षा उष्ण राहिले आहे. जवळपास सर्वच भूभागात उष्ण दिवस आणि उष्णतेची लाट दिसून येत आहे. उच्च तापमानामुळे उष्णतेशी संबंधित आजार वाढतात
आणि घराबाहेर काम करणे अधिक कठीण होतं. तर यामुळं काय होतं की अधिक तीव्र वादळे सुद्धा होतात. हा एक परिणामच आहे ना. हो. जसजसे तापमान वाढते तसतसे अधिक आर्द्रतेचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे अतिवृष्टी आणि पूर वाढतो आणि अधिक विनाशकारी वादळे उद्भवतात. चक्रीवादळे आणि चक्रीवादळे समुद्राच्या पृष्ठभागावरील उबदार पाण्यावर अवलंबून असतात. अशा वादळामुळे अनेकदा घरे आणि समुदाय उद्ध्वस्त होतात. परिणामामध्येच परत अजून मी पुढे चालतो आहे, दुष्काळात सुद्धा वाढ होते. हो. हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता बदलत आहे, ज्यामुळे अधिक भागात ते दुर्मिळ होत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे आधीच पाणी टंचाई असलेल्या भागात पाण्याची कमतरता वाढते. सर, हे खरोखरच खूप महत्त्वाचे असे जे बदल तुम्ही सांगता आहात की मानवी जीवनावर आणि त्याच्या अनुषंगाने पर्यावरणावरती दिसून येतात. आणि केवळ मानवी जीवच नाही तर वन्यप्राणी असतील, अन्य जीवजंतू आहेत, या सगळ्यांवरतीच या हवामान बदलाचा एक मोठा विपरीत असा परिणाम आपल्याला दिसून येतो. पण मग आता हे जे धोकादायक परिणाम आहेत तर हे टाळण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता तर येतील? मला याच्यामध्ये आपला उपाययोजनासारखं जर काही करतो म्हटलं आपण, तर ह्याच्यामध्ये वाहतुकीचा वापर करणे. हं, हं. बहुतेक कार, ट्रक, जहाजे आणि विमाने जीवाश्म इंधनावर चालतात. यामुळे हरितगृह वायू, विशेषतः कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात वाहतुकीचा मोठा वाटा आहे. अंतर्गत दहन इंजिनमध्ये पेट्रोलसारख्या पेट्रोलियम आधारित उत्पादनाच्या दहनामुळे रस्ते वाहनाचा सर्वात मोठा वाटा आहे. पण जहाजे आणि विमानातून होणारे उत्सर्जन वाढतच आहे. जागतिक ऊर्जेशी संबंधित कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात वाहतुकीचा वाटा सुमारे 1/4 आहे आणि ट्रेड्स चिन्हाकडे बोट दाखवतो. आपले घर आणि विजेचा वापर आपण कसे करता, आपण काय खातो आणि आपण किती फेकतो, हे सर्व हरितगृह वायू उत्सर्जनास कारणीभूत ठरतं. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लास्टिक सारख्या वस्तूंचा वापरही वाढतो. जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा मोठा भाग खाजगी कुटुंबाशी निगडित आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या ग्रहावर खोलवर परिणाम होतो. सर्वात श्रीमंत लोकांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे. जागतिक लोकसंख्येच्या एकत्रित 1% श्रीमंत लोक अधिक आहे. निसर्ग आधारित उपाय सांगत आहे यावरती. 100हून अधिक संवर्धन संस्थाची ही वाढती आघाडी धोरणकर्त्यांना निसर्गासाठी विज्ञान आधारित महत्वाकांक्षी नवीन करारासाठी वचनबद्ध होण्याचे आवाहन करते. 2030 पर्यंत पृथ्वीच्या किमान 30% भागाचे रक्षण करण्यावर हे अवलंबून आहे. पुरेसे आर्थिक स्रोत आणि स्वदेशी नेतृत्व आणि अधिकाराची पूर्ण जाणीव. ओशन रिस्क अँड रेझिलिएशन ॲक्शन अलायन्स ORS, सरकार, वित्तीय संस्था, विमा उद्योग, पर्यावरणीय संघटना आणि जागतिक दक्षिणेतील अभिनेत्यांना समुद्राच्या जोखमीसाठी लवचिकता निर्माण करण्यासाठी जोडते. 2030 पर्यंत निसर्ग आधारित सोल्युशन्समध्ये $500 दशलक्ष गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वित्त आणि विमा उत्पादनामध्ये अग्रगण्य आहे. मला तेच आता पुढे विचारायचं आहे आपल्याला की सामान्य नागरिकाला याच्याबद्दल कशा प्रकाराने जागरूक करता येईल, कारण शेवटी तो आपल्या इकोसिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे. हवामान बदल हा आपल्या संपूर्ण संस्कृतीसाठी खरा आणि निर्विवाद धोका आहे. त्याचे परिणाम आधीच दिसू लागले आहेत आणि आताच कृती न केल्यास ते भयावह होते. म्हणूनच जागतिक हवामान दिवस 2024ची संकल्पना ही आहे की हवामान कृतीच्या फ्रंटलाईनवर आहे. शाश्वत विकास आपल्याला हवामान बदल आणि त्याच्या परिणामाचा सामना करण्यासाठी तातडीची पावले उचलण्यास वचनबद्ध करते. या उद्दिष्टातील प्रगतीमुळे इतर सर्व शाश्वत विकास उद्दिष्टाच्या प्रगतीला चालना मिळते. हवामान आणि हवामानाचे अंदाज अन्न उत्पादन वाढविण्यास आणि शून्य उपासमारीच्या जवळ जाण्यास मदत करतात. एपिडेमॉलॉजी आणि हवामानाची माहिती एकत्रित केल्याने हवामानासाठी संवेदनशील रोग समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास मदत होते आणि पूर्वचेतावणी प्रणाली लोकांना तीव्र हवामानाचा प्रभाव तयार करण्याची आणि मर्यादित करण्याची संधी देऊन गरिबी कमी करण्यास मदत करते. WMO तुम्ही आधीच सुरुवातीला सांगितलेलं आहे की WMO आणि त्याचे सदस्य आणि त्याचे भागीदार समाजाच्या भल्यासाठी विज्ञानापासून सेवापर्यंत आणि कृतीपर्यंत संपूर्ण मूल्यचक्र चालवतात. हे आपल्या पृथ्वी प्रणालीचे ज्ञान वाढवते. हवामान बदल हे
कमी कसे करतात, तर हवामान बदल कमी करण्यात घालवायला वेळ नाही. याचा अर्थ वातावरणात उष्णता निर्माण करणाऱ्या हरितगृह वायूमध्ये आमूलाग्र कपात करावी लागेल. याचा अविभाज्य भाग म्हणजे प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करावा लागेल आणि स्वच्छ ऊर्जा स्रोताकडे वळावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपण आत्ताच सांगितलं की यावर्षीची संकल्पना ही आपण सांगितली की नेमकी काय ध्येय धोरणं घेऊन काम केलं जाणार आहे आणि सामान्य नागरिकांना सुद्धा याच्यामधनं स्वतःला कसं जागरूक करता येईल आहे. आज आपल्या देशातील जनता 144 करोड म्हणा. त्यामध्ये समजा एक परिवार म्हणजे एक परिवारामध्ये एक मुखिया असतो, त्याचे परिवार धरले तर समजा 5 मेंबर असतात. त्या 5 मेंबरमध्ये आपलं घर, आपल्या घरापासून 50 मीटरची जर स्वच्छता ठेवली तर ही स्वच्छता ठेवल्यामुळे काय होते, आम्हाला प्रदूषणाविषयीची जी समस्या निर्माण होते ती कधी होणार नाही. खरं आहे, खरी गोष्ट आहे सर. आपण एक महत्त्वाचा असा विचार दिला. मला असं वाटतं की सर आजचा आपला एक चांगला विचार आणि एक चांगली कृती येणाऱ्या पिढ्यांसाठी वरदान ठरू शकते. म्हणूनच याबद्दल जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यास सुद्धा वैज्ञानिक करत आहे आणि जागतिक हवामान दिवसाच्या निमित्ताने आपण इथे आलात आणि आम्हाला ही एक अशी अमूल्य अशी माहिती दिली. त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. Thank you.